चांदोबा रामायण 41वा भाग। रामांनी सेतू बांधण्याची आज्ञा देताच लाखो वानरांनी वनात जाऊन साल, अशोक, बेल, आंबा आणि इतर अनेक प्रकारचे वृक्ष मुळासकट उपटून समुद्रावर टाकले। त्यांनी माड, नारळ, बाभळी आणि बकुळीची झाडेही आणून समुद्रात फेकली। हत्तीसारखे प्रचंड डोंगराचे खडक यंत्रांच्या सहाय्याने तिथे आणले गेले। ते विशाल दगड समुद्रावर पडताच समुद्राचे पाणी आकाशापर्यंत उचंबळून वर आले। सेतू समतल राहावा यासाठी काही वानरांनी दोरखंड धरले, काहींनी लाकडी ओंडके धरले, तर काहींनी चढ उतारांची तपासणी केली। अशा प्रकारे वानरांनी 10 योजन रुंद आणि 100 योजन लांब सेतू बांधला। सेतू बांधताना नलाला मदत करणारे वानर जेव्हा मोठमोठ्या पर्वतांसारखे खंड उचलून धावत येत असत तेव्हा ते दृश्य अत्यंत आश्चर्यकारक वाटले। त्यांनी पहिल्या दिवशी 14 योजन, दुसऱ्या दिवशी 20 योजन, तिसऱ्या दिवशी 21 योजन, चौथ्या दिवशी 22 योजन आणि 5व्या दिवशी 23 योजन सेतू बांधला आणि 5 दिवसांत ते सुवेल पर्वतापर्यंत पोहोचले। वानर आनंदाने उड्या मारत आणि आरोळ्या देत कोट्यवधींच्या संख्येने सेतू मार्गाने समुद्र ओलांडून दक्षिण तटावर पोहोचले। विभीषण हातात गदा घेऊन शत्रू आल्यास त्यांचा संहार करण्यासाठी सज्ज होऊन आपल्या मंत्र्यांसह त्या दक्षिण तटावर उभे होते। हनुमान आणि अंगदाने राम आणि लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून सेतू पार करून दिला। तिथे सर्वांनी रामाचा स्वतंत्रपणे मंगलाभिषेक केला। त्यांनी मंगल शब्दांत रामाला आशीर्वाद दिला की त्यांनी सर्व शत्रूंचा नाश करून दीर्घकाळ संपूर्ण पृथ्वीवर राज्य करावे। राम लक्ष्मणाला म्हणाले, आपण विलंब करायला नको, त्वरित लंकेकडे प्रस्थान करूया। राम धनुष्य धारण करून पुढे निघाले आणि वानरसेना त्यांच्या मागे चालू लागली। विभीषण, सुग्रीव आणि इतर नेते सिंहासारखी गर्जना करत पुढे सरसावले। वानर सेनेचा तळ तिथे पडताच लंकेतून नगारे आणि ढोलांचे भयानक आवाज ऐकू आले। ते ऐकून वानरांनी अधिकच जोराने सिंहनाद केला। तो आवाज लंकेतील राक्षसांनी ऐकला। विविध ध्वजांनी आणि पताकांनी नटलेली लंका नगरी पाहून राम अत्यंत दुःखाने विचार करू लागले, येथेच तर सीता एखाद्या हरिणीच्या पाडसासारखी रावणाच्या कैदेत आहे ना। ते लक्ष्मणाला म्हणाले, त्या त्रिकूट पर्वतावर विश्वकर्माने बांधलेली लंका नगरी बघ। अनेक विशाल वाड्यामुळे ती पांढऱ्या ढगांनी भरलेल्या आकाशासारखी दिसत आहे। ती सुंदर बागांनी सजलेली असून विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने अत्यंत सुखद वाटत आहे। त्यानंतर रामाने वानर सेनेची गरुड व्यूहात रचना केली। त्यांनी स्वतःला आणि लक्ष्मणाला सर्वात पुढे ठेवले। अंगद आणि नील आपल्या सैन्यासह हृदयाच्या स्थानी राहिले। ऋषभ आपल्या सैन्यासह उजव्या बाजूला आणि गंधमादन डाव्या बाजूला राहिले। जांबुवंत, सुषेण आणि वेगदर्शी पोटाच्या स्थानी राहिले आणि सुग्रीवाची नियुक्ती मागील भागाच्या रक्षणासाठी केली गेली। व्यूहरचना होताच रामाच्या आज्ञेने सुग्रीवाने शुकला बंधमुक्त केले। तो तिथे एक क्षणही न थांबता रावणाकडे गेला। रावणाने त्याच्याकडे पाहून उपहासाने विचारले, असे वाटते की कोणीतरी तुझे पंख तोडले आहेत, तू वानरांच्या तावडीत तर सापडला नव्हतास ना। शुक म्हणाला, मी समुद्र पार करून सुग्रीवाला पाहिले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बोललो। ते वानर मला पाहून अत्यंत संतप्त झाले आणि आकाशात झेप घेऊन त्यांनी मला पकडले। त्यांनी मला नाना प्रकारच्या यातना दिल्या आणि ठार मारण्याची तयारी केली। ते अत्यंत क्रोधी आणि क्रूर आहेत, त्यांच्याशी बोलणेच कठीण आहे, मग उत्तर आणणे तर अशक्यच होते। राम लंका बेटावर पोहोचले आहेत। समुद्रावर सेतू बांधून ते लंकेच्या प्रवेशद्वारापर्यंत आले आहेत। वानरसेना इतकी दाट आहे की तिथे वाळूचा एक कणही पडायला जागा नाही। त्वरित तुम्ही एकतर सीतारामांना परत करा किंवा युद्धासाठी तयार व्हा। रावणाने शुकला सांगितले की त्याने युद्धाचाच निश्चय केला आहे आणि वानरसेनेचा सर्व तपशील गुप्तपणे जाणून घेण्यासाठी शुक आणि सारणला पाठवले। वानरांचे रूप धारण करून ते वानरसेनेत शिरले। त्यांना वानरसेनेच्या विस्ताराचा अंत लागला नाही। त्यांनी पर्वताच्या शिखरांवर, पर्वतांच्या दरम्यान, वनात, समुद्राच्या काठी आणि बागांमध्ये सर्वत्र वानरसेना पाहिली। त्या सेनेचा एक भाग अजूनही सेतू पार करत होता। दरम्यान विभीषणाने शुक आणि सारणचे मायावी रूप ओळखून त्यांना पकडले आणि रामाला सांगितले, हे दोघे शुक आणि सारण आहेत, रावणाचे मंत्री। हे लंकेहून आपले भेद जाणून घेण्यासाठी आले आहेत। आपल्याला रावणाने वानर सेनेची माहिती मिळवण्यासाठी पाठवले असल्याचे शुक आणि सारणने मान्य केले। राम हसून म्हणाले, ठीक आहे, संपूर्ण सेना पाहून घ्या आणि आम्हालाही पहा। जे काही पाहण्यासारखे आहे ते पाहिल्यावर तुम्ही स्वतंत्रपणे लंकेला परत जा। ते निशस्त्र असल्याने आपण त्यांना मारणार नाही, असेही राम म्हणाले। त्यांनी रावणाला आपला हा संदेश देण्यास सांगितले, ज्या धैर्याने तू माझी पत्नी सीतेचे अपहरण केलेस, आता तेच धैर्य दाखव। उद्या उजाडताच मी माझ्या बाणांनी लंकेच्या भिंती, दरवाजे आणि तुझ्या राक्षस सेनेचा नाश करीन। सावध राहा। शुक आणि सारणने रामांची स्तुती केली, लंकेला परतले आणि रावणाला म्हणाले, हे राजा, आम्ही वानरसेनेत शिरलो आणि विभीषणाने आम्हाला पकडले, परंतु धर्मात्मा रामांनी आम्हाला सोडले। लंकेच्या विनाशासाठी राम, लक्ष्मण, विभीषण आणि सुग्रीव एकटेच पुरेसे आहेत। पराक्रमात ते देवराज इंद्रापेक्षा कमी नाहीत। ते चौघेच लंकेची धुळधाण करण्यासाठी पुरेसे आहेत। बाकी वानर सेनेची गरजच वाटत नाही।
रामांचे रूप आणि शस्त्रे पाहून असे वाटते की ते एकटेच पुरेसे आहेत. आश्चर्य वाटते की लक्ष्मण, विभीषण आणि सुग्रीवाची तरी काय गरज आहे. शिवाय वानरवीर युद्धासाठी खूप उत्साही आहेत आणि संधीची वाट पाहत आहेत. म्हणून त्यांच्याशी शत्रुत्व पत्करण्यापेक्षा सीतारामांना परत करणेच श्रेयस्कर आहे. हे ऐकून रावण सारणला म्हणाला, जरी सर्व लोक एकत्र येऊन मला घाबरवले तरी मी सीतेला सोडणार नाही. तू कोमल हृदयाचा असल्यामुळे वानरांच्या माराला घाबरला आहेस आणि मला सीता सोडायला सांगत आहेस. मग शुक आणि सारणला सोबत घेऊन तो आपल्या महालाच्या छतावर चढला, जो बर्फाच्या डोंगरासारखे पांढरे होते, आणि तिथून पाहिले की पर्वत, वन आणि इतर सर्व ठिकाणे वानर सेनेने भरलेली होती. त्याने सारणकडे वळून विचारले, वानरांमध्ये वीर आणि बलवान कोण आहेत? मुख्य नेते कोण आहेत? महत्वाचे कोण आहेत? सारणने रावणाला एकेका वानर नेत्याचा परिचय करून दिला. जो वानर लंकेकडे वळून सिंहगर्जना करत आहे तो वानर सेनापती नील आहे. जो आपले हात वर करून आणि आपली शेपटी जमिनीवर आपटत आहे तो वालीचा पुत्र अंगद आहे, ज्याला सुग्रीवाने युवराज केले आहे. हनुमान तोच आहे जो लंकेत आला होता आणि सीतेला भेटला होता. अंगदच्या मागे नल आहे, त्यानेच समुद्रावर सेतू बांधला आहे. त्याची इच्छा एकट्यानेच लंका जिंकण्याची आहे. तो पांढरा वानर जो सैनिकांना आवरून आणि प्रोत्साहित करीत आहे तो श्वेत आहे. तो अत्यंत क्रोधी आणि भयानक स्वभावाचा आहे. तो वानर रंभा आहे. जो जांभई देत आहे तो शरभ आहे. त्याला मृत्यूची कोणतीही काळजी नाही आणि तो युद्धापासून कधीही मागे हटत नाही. सारणचे बोलणे संपल्यावर शुकने रावणाला इतर काही शत्रू नेते आणि त्यांच्या महानतेबद्दल सांगितले. आपल्या मंत्र्यांना शत्रुवीरांची अशी स्तुती करताना पाहून रावण संतप्त झाला. तो त्यांना म्हणाला, जे माझे अन्न खाऊन जगतात त्यांनी मला अशा अप्रिय गोष्टी सांगाव्यात का? युद्धाच्या वेळी शत्रूंची अशी स्तुती केली जाऊ शकते का? तुम्ही तुमच्या थोरांकडून काय शिकलात? तुम्ही शिकलेल्या नीतिशास्त्राचे काय झाले? तुम्ही वधार आहात, परंतु तुमच्या जुन्या सेवांची आठवण ठेवून मी तुम्हाला सोडत आहे. हे तुमच्यासाठी मृत्यूसारखेच आहे. या शब्दांनी लज्जित होऊन शुक आणि सारण रावणाचा जय जयकार करून निघून गेले. रावणाने महोदर नावाच्या व्यक्तीला पाठवून गुप्तचरांना बोलावले आणि त्यांना सांगितले, रामांकडे जा आणि त्यांचे प्रयत्न काय आहेत आणि त्यांचे विश्वासू कोण आहेत हे शोधून काढा. राम कधी झोपतात, कधी जागे होतात आणि काय करतात हे सर्व जाणून घ्या. तुम्ही आणलेली माहिती आपल्याला युद्धात सहज विजय मिळवण्यास मदत करेल. ते गुप्तचर शार्दूल नावाच्या एका व्यक्तीला सोबत घेऊन चोरून सुवेल पर्वताजवळ त्या ठिकाणी पोहोचले जिथे राम, लक्ष्मण, विभीषण आणि सुग्रीव होते. राम, लक्ष्मण आणि वानर सेनेला पाहताच ते घाबरले. विभीषणाने त्यांना त्वरित ओळखले. त्यांच्यात शार्दूल विशेषतः दुष्ट होता. विभीषणाने त्यांना ओळखून पकडले आणि शार्दूलला वानरांच्या हवाली केले. जेव्हा वानर त्यांना मारणारच होते तेव्हा रामांनी मध्यस्थी केली आणि शार्दूल तसेच इतर गुप्तचरांना वाचवले. ते लंकेला परतले आणि रावणाला सांगितले की राम आपल्या सेनेसह सुवेल पर्वत परिसरात आहेत. रावणाने शार्दूलला पाहिले आणि विचारले, तुझा चेहरा इतका उतरलेला का आहे? शत्रूंनी तुझ्याशी काही केले तर नाही ना? शार्दूल रावणाला म्हणाला, त्या वानरांची हेरगिरी करणे फार कठीण आहे. मी वानर सेनेत प्रवेश करताच त्यांनी मला पकडले. विभीषणाच्या मंत्र्यांनी मला निर्दयपणे मारले. त्यानंतर वानरांनी मला भोसकले, चावले आणि मारहाण केली, ज्यामुळे मला खूप त्रास झाला आणि मला पूर्ण सेनेत फिरवले. जेव्हा मी रक्ताळलेला, बेशुद्ध आणि मरणासन्न होतो तेव्हा रामांनी मला वाचवले. ते लवकरच लंकेला वेढा घालणार आहेत. जर इच्छा असेल तर सीता परत करा, अन्यथा युद्धासाठी तयार राहा. रावणाने शार्दूलकडूनही वानर नेत्यांचे वर्णन ऐकले आणि मग आपल्या मंत्र्यांना विचारविनिमयासाठी बोलावले. आपले कर्तव्य निश्चित केल्यावर त्याने मंत्र्यांना पाठवून दिले आणि मायेत निपुण असलेल्या विद्युतजीवला घेऊन सीतेकडे गेला. तो विद्युतजीवला म्हणाला, आपल्याला मायेने सीतेला फसवायचे आहे. तू मायेने रामांचे मस्तक निर्माण कर आणि धनुष्यबाणासह ते घेऊन माझ्या मागे ये. विद्युतजीव यासाठी तयार झाला. रावणाने बक्षीस म्हणून दिलेले दागिने घेतले आणि निघून गेला. रावण अशोक वाटिकेत राक्षसींच्या मध्ये बसलेल्या सीतेकडे गेला. चांदोबा रामायण 41वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.